या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना वचन देऊन टाकले की माझ्या लाडक्या बहिणी तुम्ही आहात आणि तुम्हाला तुमची दिवाळी गोड करण्याचं काम हे माझं आहे। मागच्या वर्षी 2024 ला 7,500 रुपये पाठवून तुमची दिवाळी आम्ही गोड केली होती। तशाच प्रकारे आज गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी आता 2025 च्या या दिवाळीचा बोनस या ठिकाणी सुरू करण्यात आलाय। काही महिलांच्या खात्यावरती सकाळपासूनच 3,000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे दिवाळी बोनसच्या स्वरूपात जमा करण्यात आले आहेत, तर काही विशेष लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 5,500 रुपये देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती दिवाळी बोनसच्या स्वरूपात आम्ही जमा करायला सुरुवात केली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आताच 5 मिनिटांपूर्वी स्पष्टपणे लाडक्या बहिणींना आता म्हणाले आहेत की माझ्या मायमाऊलीला आता ओवाळणी जी आहे तर ती आम्ही 100% देणार आहे। आम्ही वचन देतोय, आम्ही आमचा वादा पूर्ण करतोय, आम्ही शब्दाचे पक्के आहोत असे त्या ठिकाणी बोलून एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आम्ही जे बोलतो तेच करून दाखवतो असं म्हणून त्यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे आता 3,000 रुपये अधिक त्या ठिकाणी 25 रुपये दिवाळी बोनस असं या ठिकाणी भाऊबीजेची ओवाळणी देखील आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच जमा करण्यात येऊ लागले आहे। आता एकनाथ शिंदे साहेब म्हणाले मी शब्द देतोय लाडक्या बहिणींना की आता आम्ही वचन त्या ठिकाणी पाळतोय, कारण जर दिवाळीला आम्ही पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती करत असतो, मागच्या वर्षी एकदम आम्ही 7,500 रुपये दिले, परंतु यावेळी आता अतिवृष्टीचं नुकसान शेतकऱ्यांना झालं त्यामुळे त्यांना पण निधी या ठिकाणी थोडा द्यायचा होता, त्यामुळे 5,500 रुपये निधी लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती देण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवल्याचं सांगण्यात आलं आहे। आता गुरुवार 16 ऑक्टोबर 2025 हा दिवस खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींसाठी गोड आणि या ठिकाणी खास असणार आहे असं सांगितलंय। दिवाळीच्या सणाला आता काहीच दिवस त्या ठिकाणी उरले आहेत, फक्त 3-4 दिवसच उरले आहेत। या सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक सर्वात मोठा निर्णय घेतलाय। आता या महत्त्वाच्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या या भागामध्ये आज तुम्हाला दिवाळी बोनस त्या ठिकाणी 5,500 रुपये म्हणजेच 5,500 रुपये बँकेच्या खात्यावरती देण्याचं वचन आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिले। आज गुरुवार आहे आणि तुम्हाला पुढील 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये मेसेज बँकेचा येणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये हा त्या ठिकाणी मेसेज येणार आहे, कोणकोणत्या बँकेच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत, तुम्ही 2 मिनिटांचा वेळ काढून लक्षपूर्वक बघा। लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यामध्ये आज सकाळपासूनच काही महिलांना दिवाळी बोनस जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काही बहिणींना 3,000 रुपये आले आहेत, तर काहींना 4,500 रुपये देखील आले आहेत। काही भाग्यवान बहिणींना तब्बल 5,500 रुपयांचा बोनस दिवाळीच्या मुहूर्तावर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी आनंदाने नाचू लागल्या आहेत, खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। हे पैसे आज गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी सकाळपासून तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। जर तुमच्या खात्यात अजूनही हा दिवाळी बोनस जर त्या ठिकाणी जमा झाला नसेल तर तुम्ही अजिबात त्या ठिकाणी काळजी करायची नाही। सरकारने ठामपणे निर्णय घेतलाय की आज कोणत्याही परिस्थितीत गुरुवारी सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा बोनस जमा होणार आहे, परंतु यासाठी सरकारने एक अट लावल्या, ती म्हणजे तुम्हाला आता सप्टेंबर महिन्याचा 1,500 रुपयांचा बोनस ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा करण्यात आलाय त्यांच्याच बँकेच्या खात्यावरती आणि त्याच महिलांना आता हा 5,500 रुपयांचा दिवाळी बोनस आज गुरुवार आणि त्या ठिकाणी 16 ऑक्टोबर रोजी देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आला आहे। हा बोनस मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आधार कार्डला बँकेचं खातं लिंक करणं गरजेचं आहे। आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक असणाऱ्या महिलांनाच या ठिकाणी आता हा लाभ सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे। त्यामुळे आता बघा 1,500 रुपये सप्टेंबरचे तुम्हाला मिळाले असेल आणि तुम्हाला आधार कार्ड बँकेला तुम्ही लिंक केला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण काही जिल्ह्यातील काही भागामध्ये आज पैशांचं वितरण या ठिकाणी बोनसच्या स्वरूपात करणारे नसल्याचं आता एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलंय तुम्ही आता पाहू शकता। लाडक्या बहिणींची गेल्या आठवडाभरापासून त्या ठिकाणी चर्चा सुरू होत्या की लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस द्यायचं का नाही असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्वांना सांगितलं होतं की दिवाळी बोनस कसल्याही परिस्थितीत लाडक्या बहिणींना गेलाच पाहिजे, कारण लाडक्या बहिणीमुळेच आपण त्या ठिकाणी सत्तेमध्ये आलो आहोत, निवडून आलो आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना आपण मागच्या दिवाळीला त्या ठिकाणी 7,500 रुपये दिवाळी बोनस दिला होता। यावर्षी अतिवृष्टीमध्ये म्हणजेच पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जारी केले। त्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे त्या ठिकाणी जास्त नव्हते, त्यामुळे दिवाळी बोनस तर द्यायचा होता, म्हणून त्यांनी थोडा दिवाळी बोनस त्या ठिकाणी कमी पाठवलाय, म्हणजे
7,500 रुपये मागच्या वेळी दिलता, आता थोडा त्या ठिकाणी 2,000 रुपये कमी पाठवलाय, बरोबर 5,500 रुपये पाठवण्याचा निर्णय आता कालच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलाय। विशेष म्हणजे हा बोनस महिलांच्या खात्यावरती आता वयानुसार तुम्हाला येणार आहे। तुम्हाला माहिती असेल, आता सांगितले काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा होत आहेत, काही लाडक्या बहिणींना 4,500 रुपये जमा होत आहेत, तर काही लाडक्या बहिणींना आता त्या ठिकाणी 5,500 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येत आहेत। सरकारने सांगितले आता तुमच्या वयामानानुसार तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। ज्या महिलांचं वय कमी आहे त्यांना कमी रक्कम मिळणार आहे। आता ज्या महिलांचं वय जास्त आहे, ज्यांना काम करणं शक्य नाही, त्यांना रक्कम ही जास्त मिळणार आहे। हा निर्णय सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी आता विचारपूर्वकच घेतल्याचं पाहायला मिळत आहे, जेणेकरून ज्यांना खऱ्या अर्थाने आता काम होत नाही, ज्यांना खरंच बाबा आता पैसे कमवण्याची गरज आहे, म्हणजेच त्या ठिकाणी पैसे कमवता त्यांना येत नाही, त्यांचं वय झालं आहे, अशा लाडक्या बहिणींना थोडा जास्त या ठिकाणी निधी सरकारने पाठवण्याचा आता निर्णय घेतला आहे। मग आज गुरुवार आहे, 16 ऑक्टोबर आहे, या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये हा बोनस वाटला जाणार आहे तुम्हाला आता या ठिकाणी आता सांगणार आहे, पहा। लाडक्या बहिणींनो, आता गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी तुमची दिवाळी या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळत आहे। तुम्हाला 3,000 रुपये मिळणार का नेमकं 4,500 मिळणार का 5,500 रुपये मिळणार, याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटांच्या आतमध्ये समजणार आहे। जर तुम्हाला हा दिवाळी बोनस आजच मिळवायचा असेल तर नेमकं तुम्हाला काय करावं लागेल, कोणत्या लाडक्या बहिणींना हा दिवाळीचा बोनस मिळणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस त्या ठिकाणी मिळणार नाही, आता ई-केवायसी केली तरच मिळणार का, नसेल ई-केवायसी केली तर काय होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आता सांगणार आहे। सरकारने स्पष्टपणे आता वचन देऊ टाकले एकनाथ शिंदे साहेबांनी की आता फक्त पात्र लाडक्या बहिणींना, ठराविक लाडक्या बहिणींनाच हा दिवाळी बोनस मिळणार आहे। दिवाळी बोनस हा 100% मिळणार आहे, परंतु सर्वच महिलांना मिळणार नाही, फक्त काही ठराविकच बहिणींना या ठिकाणी तुम्हाला 3,000 रुपये तर मिळणार किंवा 4,500 तर मिळणार किंवा 5,500 रुपये तर दिवाळी बोनस या ठिकाणी मिळणार आहे। मग तुम्हाला किती हजार रुपयांचा लाभ भेटणार आहे हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आज 16 ऑक्टोबर आहे, म्हणजेच गुरुवार आहे, त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पुढील 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये हे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये हा बोनस वाटला जाणार आहे याची माहिती तुम्हाला पुढे लगेच मिळणार आहे। यंदा विशेष बाब म्हणजे 2 हप्ते एकाच वेळी जमा होत आहेत, म्हणजे आता 3,000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे प्लस तुम्हाला 25 रुपये आता दिवाळी बोनस, असं थेट तुमच्या खात्यावरती 3,000 अधिक 2500 बरोबर 5,500 रुपये बहिणींच्या खात्यावरती देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून झाला आहे। दिवाळी हा सण त्या ठिकाणी मोजक्या 4 दिवसावर येऊन आता ठेपलेला आहे आणि सणासुदीच्या या काळात तुम्हाला त्या ठिकाणी अनेक वस्तूंची खरेदी करायची असते, त्या ठिकाणी साड्या खरेदी करायच्या असतात, तुमच्या मुलांना कपडे घ्यायचे असतात, त्यामुळे सरकारने दिवाळी बोनस या ठिकाणी मागच्या वर्षी जसा 7,500 रुपयाचा दिला होता तसं यावर्षी 5,500 रुपयांचा दिवाळी बोनस या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये आज जमा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांना नेहमीच वाटत असतं आणि त्या ठिकाणी लाडक्या बहिणीवर एकनाथ शिंदे साहेबांचं प्रेम असतं, म्हणूनच तुम्हाला महिन्याच्या महिन्याला 1,500 रुपये एकनाथ शिंदे साहेब पाठवत असतात। आता ते जे बोलतात तर ते करून दाखवतात। त्यांनी मागच्या वर्षी सुद्धा दिवाळी बोनस लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पाठवण्याचं ठरलं होतं। लाडक्या बहिणींना वाटत होतं 2 महिन्याचे 3,000 रुपये मागच्या वर्षी येतील, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी अचानक त्या ठिकाणी 7,500 रुपये बहिणींच्या खात्यावरती एकदम पाठवले होते। तशाच प्रकारे आता सुद्धा तुम्हाला आता या वर्षी सुद्धा मागच्या वर्षीप्रमाणे तुम्हाला जसं 7,500 रुपये देण्याची तयारी सरकारने केली होती, तशा प्रकारे या वर्षी सुद्धा दिवाळीचा बोनस त्या ठिकाणी तुम्हाला बरोबर 5,500 रुपये देण्याचा सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतला आहे। याचा GR सुद्धा काढण्यात आला आहे। जवळपास 9,000 कोटी रुपयांचा चेक महिला व बालविकास खात्याला आता कालच रात्री देऊन टाकला होता। आता या जिल्ह्यातील बघा महत्त्वाच्या 10 जिल्ह्यातील आता जे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांची यादी आता या ठिकाणी महत्त्वाच्या बँकांना देऊन टाकल्या। आता जे जिल्हे तुम्हाला सांगणार आहे यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्टात आहे, ज्या लाडक्या बहिणींचं खातं आता महाराष्ट्र बँकेत आहे, त्या ठिकाणी SBI म्हणजे स्टेट बँकेत आहे, तर या महत्त्वाच्या स्टेट त्या ठिकाणी बघा आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका ज्या आहेत यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे सोडण्याचे आता आदेश देण्यात आले आहेत। व्यवस्था पूर्णपणे या ठिकाणी झाल्या, त्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले
ताबडतोब तुमच्या बँकेचं बॅलन्स तुम्ही चेक करायचं आहे, कारण आता तुम्हाला 5,500 रुपये या ठिकाणी पुढील 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये आता या जिल्ह्यातील या तालुक्याच्या या भागामध्ये तुम्हाला आता जमा करण्यात येणार आहेत। आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे कोणत्या लाडक्या बहिणींना सकाळपासून पैसे आले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून त्या ठिकाणी पुढील 10-15 मिनिटांमध्ये हे त्या ठिकाणी दिवाळी बोनस जमा करण्यात येणार आहे। तुम्ही या ठिकाणी आता पाहू शकता। लाडक्या बहिणींनो, आज गुरुवार आहे, 16 ऑक्टोबर आहे। सकाळपासूनच बहिणींना या ठिकाणी मोबाईलवरती त्यांना मेसेज येऊ लागलाय। बहिणींनी आम्हाला तशा प्रकारे फोटो सुद्धा पाठवलेत। काही लाडक्या बहिणींनी 3,000 रुपये या ठिकाणी जमा झाल्याचा दिवाळी बोनस या ठिकाणी जमा झाल्याचा मेसेज आल्याचं सांगितलं, तर काही लाडक्या बहिणींना 4,500 रुपये देखील जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी आला आहे। तो मेसेज तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। आणि काही लाडक्या बहिणींना 5,500 रुपये देखील दिवाळी बोनस आता या ठिकाणी आल्याचा आता या मेसेज मोबाईलवरती आल्याचा फोटोमध्ये दिसून येत आहे। तो मेसेज तुम्हाला पुढे दाखवणार आहे, कारण कशा प्रकारे बँकेतून तुम्हाला आता मेसेज सुद्धा आलाय का नक्की बघा। कुठे कुठे पैसे मिळत आहेत, पोस्टात पैसे सकाळपासून मिळत आहेत। महाराष्ट्र बँकेत SBI मध्ये सकाळपासून या ठिकाणी पैसे जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींची दिवाळी खऱ्या अर्थाने आज गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी गोड झाल्याचं पाहायला मिळते। गेल्या आठवडाभरापासून या बोनस बद्दल चर्चा या ठिकाणी महिला करत होत्या। महिला एकमेकींशी बोलत होत्या की मागच्या वर्षी 2024 मध्ये सरकारने 7,500 रुपयांचा बोनस दिला होता, पण यंदा सरकार काय त्या ठिकाणी बोलायला तयार नाही असं महिला एकमेकींना चर्चा करत होत्या। अखेर सरकारच्या माध्यमातून कालच मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी आता या बैठकीमध्ये मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही बोनस देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी घेऊन टाकलाय। यामध्ये आता तुमच्या वयाच्या मानानुसार हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहेत। तुमचं जर वय वर्ष त्या ठिकाणी आता लक्षात ठेवा 22 ते 35 वय असेल तर तुम्हाला 3,000 रुपयांचा बोनस सरकारच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने देण्याचं जाहीर केलंय। त्यानंतर तुमचं वय वर्ष तर त्या ठिकाणी जर बघा आता 35 ते त्या ठिकाणी 50 असेल तर त्या ठिकाणी 4,500 रुपयांचा बोनस त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलाय। त्यानंतर तुमचं 55 ते 65 बघा 50 ते 65 या वयातील तुम्ही जर असाल तर तुम्हाला 5,500 रुपये या ठिकाणी बोनस देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर केलाय। आज गुरुवार आहे, 16 ऑक्टोबर आहे। कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता। लाडक्या बहिणींनो, 9,000 कोटी रुपयांचा चेक आता आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महिला व बाल विकास खात्याला या ठिकाणी देऊन टाकला आहे। महिला व बाल कल्याण विभागाला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे आज सकाळीच ऑर्डर दिली आहे की दिवाळीचा बोनस त्या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती गेलाच पाहिजे। त्याचं कारण म्हणजे महिलांना काही वस्तू खरेदी करायच्या आहेत, सणासुदीच्या तयारीसाठी आता बहिणींना रक्कम त्या ठिकाणी आजच्या आज मिळालीच पाहिजे। सणासुदीचे हे सुंदर दिवस त्या लाडक्या बहिणींना गोड जावेत, त्यामुळेच आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आता हा आगाऊ हप्ता आणि तुम्हाला दिवाळी बोनस या ठिकाणी आता 2500 असो 5,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जमा करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यानुसार महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडम यांनी आपल्या खात्याला तातडीने आदेश दिले आहेत। बँकांना आदेश देऊन टाकलेत की आता अंमलबजावणी जोमाने सुरू करा, कारण दिवाळी फक्त 2 ते 3 दिवसावर आता येऊन पोहोचलेली आहे। या मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आलेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता मिळणार आहे। विशेष म्हणजे हा बोनस सर्वच महिलांना मिळणार नाही, तर काही ठराविक महिलांनाच या ठिकाणी हा बोनस मिळणार आहे। जर तुम्हाला जास्त बोनस मिळवायचा असेल तर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे हेही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटांच्या आतमध्ये समजावून सांगणार आहे। गेल्या 2 आठवड्याभरापासून महिलांमध्ये या बोनस बद्दल चिंता होती। त्यांना दिवाळीमध्ये कपडे खरेदी करायचे आहेत, सणाचं साहित्य खरेदी करायचं आहे। आता सरकारने हा निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता फायनल निर्णय घेतल्याने एकनाथ शिंदे साहेबांनी तर लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी वचनच देऊन टाकले की कोणत्याही परिस्थितीत आता गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी आता पुढील 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तुम्हाला 5,500, काहींना 4,500 तर काहींना तुम्हाला 3,000 रुपये देण्याचा निर्णय या जिल्ह्यातील महिलांना झाला आहे।
लाडक्या बहिणींची दिवाळी खऱ्या अर्थाने आता गोड झाली म्हणावी लागेल। कोणत्या जिल्ह्यामध्ये आज गुरुवारी लाभ मिळणार आहे, कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींनी ई-KYC करण्याची आवश्यकता आहे याची सविस्तर माहिती आता पाहून घेऊया। 2 दिवसापूर्वी आता तुम्हाला माहिती आहे 2 दिवसांच्या पूर्वी तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये सरकारने महिलांच्या खात्यावरती जमा केलेले आहेत। त्यामुळे महिलांमध्ये खूप उत्साह आहे की आता ऑक्टोबर नोव्हेंबर या 2 महिन्यांचा 3000 रुपये ॲडव्हान्स आणि काहींना 5500 रुपये बोनस त्या ठिकाणी आज 16 ऑक्टोबर रोजी बँकेच्या खात्यावरती जमा सकाळपासूनच होऊ लागलाय। महिलांनी आम्हाला तशा प्रकारे फोन लावले आहेत की आम्हाला त्या ठिकाणी काही लाडकी बहिणी म्हणतात की 3000 रुपये बोनस आला, काही लाडक्या बहिणी म्हणतात की आम्हाला 4500 मिळाले, काही लाडक्या बहिणी म्हणतात की 5500 मिळाले। महिला एकमेकांशी भांडू लागले आहेत की आम्हाला त्या ठिकाणी कमी कसं काय आणि तुम्हाला जास्त कसं काय। यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे की तुमच्या वयाच्या मानानुसार तुम्हाला हे पैसे मिळाले आहेत। म्हणजे त्या ठिकाणी कमी वय जर तुमचं असेल तर तुम्हाला 3000 रुपये, म्हणजेच या ठिकाणी 22 पासून तुमचं 35 पर्यंत वय असेल तर तुम्हाला 3000 रुपये या ठिकाणी तुम्हाला जमा करण्यात येऊ लागलेत। त्यानंतर तुमचं वय 35 ते 50 या वयोगटातील असेल तर तुम्हाला 4500 रुपये दिवाळी बोनस या ठिकाणी पाठवण्यात आला आहे। त्यानंतर तुमचं वय वर्ष 50 ते बरोबर 65 वयाचे असेल यामध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी तुम्हाला 5500 रुपयांचा बोनस वितरित करणं सरकारने चालू केलंय। आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात येत आहे। लाडक्या बहिणींनो, अवघ्या 5 मिनिटांच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबलंय। हे बटन दाबल्यानंतर 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात, तसा नियम या ठिकाणी असतो। त्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे सप्टेंबर महिन्याचे तुम्हाला 1500 रुपये जशा प्रकारे वेगाने तुमच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचा मोबाईलवरती तुम्हाला मेसेज पाहायला मिळाला, तशाच प्रकारचे बोनसचेही पैसे आज त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल, मोबाईलकडे तुम्ही आता लक्ष ठेवून बसायचं आहे। आता बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोनस 5500 रुपयांचा त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। यासाठी 9000 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास खात्याला त्या ठिकाणी दिला होता। बँकांना आदेश देण्यात आलेत। अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी विशेष या ठिकाणी महिला व बालविकास खात्याला आदेश दिलेत। फक्त 3 ते 4 दिवस या ठिकाणी दिवाळी येऊन तोंडावर पोचले आहे। महिलांना त्यांना साड्या घेऊ द्या, कोणाला त्या ठिकाणी वस्तू खरेदी करू द्या, मुलांना कपडे घेऊ द्या। यासाठी काहींना या ठिकाणी आज 5500 मिळणार तर काहींना या ठिकाणी आता 4500 तर काहींना 3000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। परंतु यासाठी काही अटी व पात्रता सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी लावण्यात आले आहेत। तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे हेही त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लिस्ट जाहीर करण्यात आल्या। एकूण 12 जिल्ह्यामध्ये हा दिवाळी बोनस त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने वाटला जाणार आहे। लाडक्या बहिणींनो, आता तुमची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली असं म्हणावं लागेल। या 12 जिल्ह्यातील बहिणींनाच फक्त दिवाळी बोनस मिळणार आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे याची यादी तुम्हाला सांगत आहे। सरकारच्या माध्यमातून दिवाळी बोनस देण्याचं अखेर फायनल निर्णय या ठिकाणी घेतला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। आता तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यांची आणि प्रत्येक तालुक्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून जी आली आहे ती सांगणार आहे। त्यामुळे 12 जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये आज त्या ठिकाणी तुम्हाला दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलाय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा या ठिकाणी पुढचा त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जिल्ह्याचा नंबर सांगण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यातील या ठिकाणी लाडक्या बहिणींना या भागामध्ये पैसे मिळणार आहेत। तर यामध्ये सेनगाव त्या ठिकाणी औंढ नागनाथ, कळमनुरी, बसमत, हिंगोली, सेनगाव, औंढ नागनाथ, कळमनुरी आता या जिल्ह्यातील तालुक्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला त्या ठिकाणी दिवाळी बोनस काहींना 3000, काहींना 4500, काहींना 5500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। फायनल निर्णय, शेवटचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमचा जिल्हा, तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये हा लाभ बँकेच्या खात्यावरती पुढील 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये वितरित करण्यात येणार आहे हे तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक पाहायचं आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींना आज लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। आता बघा या ठिकाणी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूरचा भाग, अक्कलकोटचा काही भागामध्ये आज त्या ठिकाणी 5500 रुपये तुम्हाला दिवाळी बोनस आल्याचा पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बार्शी तालुक्यामध्ये मंगळवेढा, तसेच या ठिकाणी पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माडा, करमळा अशा
त्या ठिकाणी भागामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन तिकडून दाबलं आहे। त्यामुळे पुढील 10-15 मिनिटांमध्ये तुम्हाला या जिल्ह्यातील बहिणींना मेसेज या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा कोणता आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही लक्षपूर्वक या ठिकाणी आता पाहून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता कोणत्या कोणत्या भागामध्ये हा दिवाळी बोनस बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे पहा। यामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला भाग, कुडाळ भाग, कणकवली भाग, मालवण भाग, देवगड भाग, दोडामार्ग दाब आणि वैभववाडी भाग या भागामध्ये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तुम्हाला काहींना 3000, काहींना 4500 तर काहींना 5500 रुपयांचा बोनस या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर सातारा जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या भागामध्ये हा लाभ भेटणार आहे, तुम्ही सातारा जिल्ह्यातील महिला असाल तर तुम्हाला लाभ या ठिकाणी कुणाकुणाला मिळणार आहे बघा। सातारा जिल्ह्यातील वाई असेल, खंडाळा भाग असेल, कोरेगाव, फलटण, मान, खटाव, कराड, पाटण, जावळी आणि महाबळेश्वर या सातारा जिल्ह्यातील या भागामध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला आता दिवाळी बोनस सरकारच्या माध्यमातून जाहीर केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड खुश झाल्या आहेत। 2 मिनिटांचा वेळ काढून तुमचा जिल्हा, तुमचा भाग कोणता आहे त्या जिल्ह्यातील तुम्ही पाहायचं आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे वाशिम जिल्हा। वाशिम जिल्ह्यातील वाशिम, मालेगाव भाग, मंगळूर भाग, कारंजा भाग, रिसोड, मानोरा आता या भागामध्ये वाशिम जिल्ह्यातील महिलांना या ठिकाणी दिवाळी बोनस सरकारच्या माध्यमातून आता मिळणार असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर केल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये हा त्या ठिकाणी तुम्हाला दिवाळी बोनस सरकारच्या माध्यमातून जाहीर केल्याचं सांगण्यात आले ते पहा। आता या ठिकाणी सेलू भाग असेल, वर्धा भाग असेल, समुद्रपूर, कारंजा, हिंगणघाट, देवळी, आष्टी, आर्वी या भागामध्ये वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। त्यानंतर पुढचा त्या ठिकाणी जिल्हा कोणता आहे आणि त्या जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ बँकेच्या खात्यावरती येणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आला लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यातील आता या भागामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस देण्याचं जाहीर केलंय। या ठिकाणी लातूर, औसा, निलंगा, रेणापूर भाग, चाकूर भाग, देवणी, जळकोट, आता शिरूर, अनंतपाळ, अहमदपूर, उदगीर अशा 10 तालुक्यांच्या भागामध्ये लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस सरकारच्या माध्यमातून जाहीर केल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यानंतर रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेन, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, मानगाव, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, मसळा, महाड, पोलादपूर या भागामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी तुम्हाला दिवाळी बोनस देण्याचं सरकारच्या माध्यमातून आता जाहीर केल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुणे जिल्ह्यातील आता या भागामध्ये हा लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस या ठिकाणी देण्याचं जाहीर केलंय। पुणे, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नूर, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे, मुळशी, मावळ या भागामध्ये आता या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो ई-केवायसी करण्याची गरज आहे, परंतु आता हा लाभ जो आहे तो ई-केवायसी करण्याची गरज नाही, परंतु पुढचा जो तुम्हाला इथून पुढचा दिवाळीनंतर लाभ जो मिळणार आहे त्याला ई-केवायसी करण्याची गरज आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। कारण ई-केवायसी केली तरच त्या ठिकाणी तुम्हाला लाभ भेटणार आहे। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करा असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितले। त्यामुळे ई-केवायसी करणे गरजेचं आहे। ई-केवायसी सुद्धा नक्की करा। दिवाळी बोनस तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।